रामटेक तालुक्यातील माहुली मनसर मार्गावर आज एक थरारक अपघात घडला। भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट पेच जलाशयाच्या कालव्यात कोसळली। या अपघातात 2 जण किरकोळ जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले आहे। रामटेक तालुक्यात माहुली मनसर मार्गावर आज दुपारी एक धक्कादायक अपघात घडला। MH 315270 क्रमांकाची कार माहुलीवरून मनसरकडे जात होती। दुपारी सुमारे 4 वाजताच्या सुमारास रस्त्यावरील एका वळणावर चालकाचे वाहनांवरील नियंत्रण सुटले। यंत्रण सुटताच भरधाव कार थेट पेच जलाशयाच्या कालव्यात जाऊन कोसळली। कार कालव्यात पलटी झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। घटनेची माहिती मिळताच स्थानिक सामाजिक कार्यकर्ते गुड्डू चौधरी आणि ग्रामपंचायत सदस्य बंटी जयस्वाल यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। प्रसंगावधान राखत त्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने कारमधील दोन्ही जखमींना सुरक्षित बाहेर काढले। त्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी नागपूर येथे रवाना करण्यात आले। या अपघातात दोघेही किरकोळ जखमी झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र या घटनेमुळे माहुली मनसर मार्गावरील धोकादायक वळणे आणि सुरक्षेच्या उपाययोजनांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। स्थानिक नागरिकांनी या मार्गावर संरक्षण कठडे, चेतावणी फलक आणि अन्य सुरक्षा उपाय तातडीने करण्याची मागणी केली आहे। सुदैवाने या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे माहुली मनसर मार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। प्रशासन याकडे कितपत गांभीर्याने लक्ष देत आहे हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे।